नमस्कार मित्रांनो. तो कर्क राशीचा पुरुष हे भावनांचा महासागर. ती मिथुन राशीची स्त्री उत्सुकतेचा झरा, शब्दांची वेळ आणि विचारांचं वादळ. हे दोघं भेटतात आणि त्या क्षणी नात्याची एक अनोखी सुरुवात होते. पहिल्या नजरेत प्रेम होईलच असं नाही, पण पहिल्या संवादातच त्यांचं मन एकमेकांमध्ये गुंततं. कारण तो बोलतो मनाच्या खोल तळावरून आणि ती ऐकते मेंदूच्या चमकदार पोकऱ्यातून. कर्कपुरुष म्हणजे आधार आणि जिव्हाळ्याच्या भिंतीवरचा दिग. त्याला नात्यांची ऊब हवी असते, प्रेमात स्थिरता हवी असते आणि संवादात नुसता अर्थ नव्हे, भावना लागतात. तो काही बोलत नाही, पण खूप काही सांगतो. पुष्य नक्षत्राचा प्रभाव असलेला कर्क राशीचा पुरुष त्याचं प्रेम आईच्या आत्म्यासारखं असतं. प्रेमा तो रक्षण करणारा असो. असल्याचे नक्षत्र त्याला थोडं अंतर्मुख पण तीव्र भावनिक ओढ निर्माण करणार असतं. पुनर्वसू नक्षत्राच्या त्याला आदर्श प्रेमाची आस असते, जिथे त्याला स्वतःला पूर्णत्व लाभावं असं वाटतं. मिथुन राशीची स्त्री म्हणजे एकाच वेळी अनेक विचारांच्या तारा छेडणारी एक कल्पक, बोलकी आणि थोडीशी चंचल अशी कविता. ती संवादांवर प्रेम करते, पण तिचा संवाद प्रश्न विचारतो. तू मला समजून घेतोयस ना? ती एकाच वेळी स्वतःमध्ये आणि स्वतःच्या बाहेर सुद्धा जगते. मृगशीर्ष नक्षत्राचे तिला नवनवीन गोष्टी शोधायला भाग पाडतं. ती नेहमी काहीतरी नवीन अनुभवायला तयार असते. आद्रा नक्षत्र तिच्या भावविश्वात एक दुःखाची किनार मात्र ठेवते. ती हसते, पण ती खोल असते, मॅच्युअर्ड असते. आणि पुनर्वसू जसं कर्क पुरुषात आहे तसंच तिच्यातही असू शकतं. कारण पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये येतात आणि शेवटचे जे एक चरण आहे तो कर्क राशीमध्ये येतो. आणि दोघांचंही समजा पुनर्वसू नक्षत्र असेल तर एक कार्मिक कनेक्शन दोघांमध्ये निश्चित असतं. कर्कपुरुष तिच्या बोलण्यात अडवतो, तो तिच्या डोळ्यात शोधतो स्थिरता, पण तिला हवी आहे एक उंच झेप. तो तिचं मुख ऐकतो आणि ती त्याच्या शांततेतही प्रश्न विचारते. त्याचं प्रेम हे रेषांमध्ये मोजता येत नाही. ते कधी श्वासांसारखं जवळ असतं, कधी विचारांसारखं दूरही जातं. त्याचं प्रेम वाटतं तू एकदाच माझी हो, आणि तिचं प्रेम विचारतं मी माझी राहू शकते ना तुझ्यासोबत. कर्क पुरुषाच्या प्रेमात एक गहिर रक्षण आहे. तो जेव्हा प्रेम करतो तेव्हा पूर्णपणे त्यामध्ये बुडतो. त्याला ती हवी असते फक्त त्याच्यासाठी. तो तिचं हसणं जपतो, तिचे शब्द साठवून ठेवतो आणि तिच्या शांततेतही प्रेम शोधतो. मिथुन स्त्री मात्र सतत हालचालीत असते. तिचं प्रेम म्हणजे शब्दांचं, विचारांचं आणि स्पर्शांच्या नात्या पलीकडचं. ती कधी लाजते, कधी बंद करते. तिचं मन अनेक ठिकाणी फिरतं, पण प्रेमात एक गोष्ट सतत शोधते, फ्रीडम, स्वतंत्रता. त्यांचं नातं गोड असतं पण सोपं नक्कीच नाही. तो तिच्यावर प्रेम करतो, पण तिच्या बदल्यात स्वभावाचा अंदाज घेणं त्याला जड जातं. ती त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करते, पण कधी कधी त्याचं गप्प राहणं तिला अस्वस्थ करतं. त्याच्या दृष्टिकोनातून ती का सतत बदलते आणि तिच्या दृष्टिकोनातून तो का सतत तोच राहतो, नवीन का होत नाही. कधी तिचं हसणं त्याला वाटतं दूर जात आहे, कधी त्याची शांतता तिच्या मोकळेपणात अडथळा करते. पुनर्वसू नक्षत्राच्या स्पर्शांमुळे दोघांमध्ये एक अदृश्य बंध असतो. हा एक कार्मिक लूप आहे, जिथे दोन आत्मे एकमेकांशी काहीतरी पूर्ण करायला भेटतात. कधी हे नातं शिकवून देतं, कधी सावरण्यासाठी असतं आणि कधी फक्त एकमेकांना समजून घेण्याचं स्थान असतं.
प्रेमातलं सौंदर्य जर का त्यांचं अनुभवायचं झालं, ते जेव्हा गप्प बसता तेव्हा ते प्रेम जास्त बोलतं. ते जेव्हा एकमेकांसोबत समजून घेत नाही, तेव्हाही मनाने एकमेकांच्या जवळ जाता. कर्कपुरुष तिला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ती त्याला दूर उंच नेते. या नात्याचं खरं सौंदर्य म्हणजे ते एकमेकांना बदलू शकत नाही, पण एकमेकांमुळे आपल्याला स्वतःला नव्याने शोधता. कर्कपुरुषाचं मन सतत विचार करतं, ती माझी राहीन का? आणि मिथुन स्त्रीचं मन विचार करतं, मी याची राहू शकते तरी का? प्रेमातही त्यांना प्रश्न पडतात, पण हेच प्रश्न त्यांच्या नात्याला अर्थही देतात. कधी कधी ते एकमेकांपासून थोडेसे लांब होतात, पण मनाने अजून घट्ट गुंफलेले राहतात. एकमेकांची पूर्णतः भिन्न अशी मनं, पण एकमेकांत गुरफटलेल्या आत्म्यांची गाठ. यांचं प्रेम जिंकतं का? उत्तर कुठेच नसतं. फक्त एक भावना असते, हे नातं काहीसं वेगळं होतं, खोल, गूढ आणि खूप आपलंसं. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचा पुरुष आणि मिथुन राशीची स्त्री जर का प्रेमामध्ये असतील, रिलेशनशिपमध्ये असतील, तर त्यांचं प्रेम किंवा रिलेशनशिप हे कशा प्रकारे खुलत जाईल यावर विचार. धन्यवाद.